मित्रमैत्रिणींनो, हे जगत परमपुरुषाची सृष्टी आहे. निसर्ग व मानव यांचा संबंध आदिम काळापासूनचा आहे. या निसर्गातूनच मानवाचा जन्म झाला आहे. इथेच तो वाढला आहे, इथेच विलीन झाला आहे. या निसर्गातून मानवाला अनेक गोष्टी मिळू लागल्या, म्हणून त्याचे जीवन जगणे अत्यंत सोपे झाले. निसर्ग ही देवाने प्राणीमात्रांसाठी दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे. निसर्ग व मानव यांचा संबंध आदिम काळापासून चालत आलेला आहे. आपल्या भोवतालच्या निसर्गाशी प्रत्येकाचं स्वतःचं असलं आपलं नातं आहे. तो कधी आपला सखा, सोबती, वाटाड्या असतो, तर कधी मायेनं सांभाळ करणारी आई असते, तर कधी अनुभवांनी जगाचे टक्के-टोनपे शिकवणारा बापही असतो. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा तो आपल्याला दिसतो, जाणवतो. अगदी लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनात निसर्गाची ओढ असते. निसर्गाच्या सहवासातच मानवाच्या थकल्या-भागल्या जीवाला एक चेतना मिळत असते. दैनंदिन जीवनातल्या चिंता, काळजाचा खऱ्या अर्थाने विसर पडत असतो. वृक्ष, वेली, फुले, पाखरे, डोंगर, दऱ्या, थांग, साखर अशा नानाविध घटकाबद्दलची ओढ मानवाच्या मनात असते. निसर्गाच्या सहवासातच मानवाच्या मनाला निर्भेळ असा आनंद मिळत असतो. या जंगलामधून पोचणारे निसर्गाचे स्वरूप मानवाला प्रेरित करते. या धर्तीवर वन, वृक्ष नसतील तर मानवाला आपले जीवन जगणे कठीण झाले असते. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी म्हटलंच आहे, मन वृक्ष वल्ली ईश्वरा समान. युगायुगाचं नातं आपण पाहतोय पहा. किती घट्ट असं नातं आहे निसर्गाचं आणि आपलं. आता आपण पाठपरिचय अभ्यासू. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा 8व्या क्रमांकाचा पाठ रेशीमबंध. लेखक डॉक्टर यू म पठाण, 1930. सुप्रसिद्ध साहित्यिक, संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित. तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित. शाळेत असल्यापासून लेखनाला सुरुवात. विविध नियतकालिकांमधून विपुल कथालेखन. मराठी व कृतील फारसीचे स्वरूप या विषयावर संशोधन. प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांचा आवडीचा प्रांत. भाऊसाहेबांची बखर, मराठवाड्यातील लोककथा, महानुभाव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित. संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव, ज्ञानदेवाचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखन संग्रही प्रकाशित. मराठवाड्यात विखुरलेल्या शिलालेखांचा, ताम्रपटांचा शोध हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. या ललित गद्य पाठात आता बघा, ललित गद्य म्हणजे काय बघू. लेखनाच्या अनेक प्रकारात ललित लेखन हा लोकप्रिय प्रकार आहे. नासी फडके या साहित्य प्रकाराचे जन्मदाते असं म्हटलं तर चूक ठरू नये. थोडं भावनिक अंगाने लिहिलं की ते ललित होतं. चराचर सृष्टीतील कोणताही विषय ललित लेखाला वर्ज्य नाही आहे. आता या ललित लेखामध्ये पहा, उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता आणि निद्रिस्त भवताल, पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरांना हलकीच आलेली जाग, त्यांची संवेदनशील मनाने टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्लसित करतात. वृक्ष, वेली, फुलपाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगाचे नाते आहे
असे लेखकाला वाटत राहते. या नात्यालाच लेखकानं रेशीमबंध असे सुंदर नाव दिले आहे. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कशी उत्सुक आहेत यासंबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा सडा, निशिगंधाचा सुगंध, त्याची उधळण अशा पार्श्वभूमीवर होणारी प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीत चित्रित केली आहे हे अभ्यासण्याजोगे आहे. यामध्ये 3 टप्प्यामध्ये आपल्याला हा पाठ अभ्यासता येतोय. याच्यामध्ये आलेलं जे वर्णन आहे ते उत्तर रात्रीचं प्रहर, पहाटेचा प्रहर आणि सकाळचा प्रहर. उत्तर रात्रीचं पाऊल, उत्तर रात्र, पहाट आणि सकाळचा प्रहर. आता पाठपरिचय तुम्हाला करून देताना इथे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. मध्यरात्र उलटून गेल्यावरती अगदी हळुवारपणे येणारी उत्तर रात्र, लेखकाच्या संवेदनक्षम मनाला जाणवणारी उत्तर रात्रीची नाजूक स्पंदनं, पुरेशी झोप झाली आहे या जाणीवेतून उठलेला लेखक, डायनिंग टेबलाजवळची खिडकी उघडून पाहिल्यावर पहाटेच्या 3-3:30च्या सुमारास बाहेर फक्त अंधारच, सारं जग, घरातील माणसांचं व बाहेरच्या निसर्ग घटकाचं साखेर झोपेत असणारं जग. लेखकाला आवडणारा उत्तर रात्रीचा प्रहर बाहेरच्या निसर्गातील झाड, वेली, फुले, पाखरे यातील रेशीमबंध, पहाट झाल्यावर होणाऱ्या भेटीची मनात निर्माण झालेली ओढ, बागेतील अंधारात सायली, मोगरा व चाफ्यांचा सुगंध शोधण्याची, जाकरांड, बोगनवेल व गुलमोहराचा रंग व सौंदर्य पाहण्याची लेखकाच्या मनाला लागलेली आस, त्यांच्या जागे होण्याबाबत वाट पाहणारा लेखक. त्यानंतर आपण पाहतोय पहाटेचा प्रहर. चहा घेऊन लेखक लिहायला बसलेला असतो. बागेतल्या पाखरांना आलेली जाग, हलक्या आवाजात लेखकाच्या कानांनी ऐकलेली पाखरांची कुजबूज, पाखरांचं पहाटेचं व लेखकाला जाणवलेलं नातं. पहाटेचा हा प्रहर पाहण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे याची लेखकाला झालेली जाणीव पाखरांचा मंद मंद चिवचिवाट उजाडणाऱ्या पहाटेबरोबर एखाद्या उत्सवासारखा वाढत जातो. बागेतील बोगनवेलीची व गुलमोहराची सळसळ, 2 चाफ्यांचे चाललेले एकमेकांशी हितगुज, क्रोटन्सची उमलणारी फुले, जाकरंडाचे पहाट वाऱ्यासोबत हसू व बोलणे, पहाट झाल्यावर निसर्गातील विविध घटकांना आनंद. पुढचा अनुभव बघूया. पहाटेच्या प्रहरातला लेखक पहाटे किरणांनी न्हाऊन निघालेला मोगरा, सायलीच्या पानाची जाणवणारी वेगळीच हिरवाई, गुलमोहरानं स्वागतासाठी टाकलेला केशरी फुलांचा सडा, जाकरंडाची निळी जांभळी फुलं, रक्तचंदनी चाफ्याची फुलं, चाफ्यांच्या फुलांचा एक मंद परंतु जाणवणारा गंध, निशिगंध, बहरलेल्या मोगऱ्याच्या सुगंधाचा, मनाला होणारा मोह सुगंधाचं व लेखकाचं एक आदिम नातं. आता पाहू सकाळचा प्रहर. प्रकाश पसरू लागला की सकाळ सुरू होते. सकाळच्या प्रकाशात आळे, वाफे कोरडेच असल्याची जाणीव होते. वाफे व कुंड्यांना लेखक पाणी देतो. पाण्याच्या स्पर्शानं पानं तरारतात. गोंडस कळ्यांचे कुदूकुदू हसू उमटते. झाडांचे सौंदर्य खुलते. इवली झाडं आणि वेली भावूक असतात. त्यांची थोडीशी वास्तपुस्त आपण केली, मायेनं हात फिरवला, तहानलेला जीव शांत केला की गोंडस फुलं उमलतात. विरंगुळा व मनाला तजेला देणारा हा अनुभव आपण अभ्यासतोय. रेशीम बंध. पाखरं कशा प्रकारे तुम्हाला इथे दिसतात लेखकाने वर्णन केलेली. हे रेशीमबंध.
मध्यरात्र उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशात पाऊल ठेवलेलं असतं. इतकं हळूवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम की कोणाला चाहूल देखील लागू नये. पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात मात्र कुठंतरी उमटत राहतात. जणू त्यामुळंच मग माझा डोळा लागत नाही. डोळा न लागणं म्हणजे झोप नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. मी उठतो, चूल भरतो, डायनिंग टेबलजवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून बाहेर पाहतो. तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा डोळाही लागलेला. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो. कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 वाजलेले असतात. का कोणास ठाऊक ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेत असतं. अगदी जी सुखकर जी झोप आहे माणसाची, ती झोप म्हणजे साखर झोप. साऱ्या चिंता काळज्या मिटलेल्या विरलेल्या असतात. मन कसं समेवर आलेलं असतं. अगदी तृप्तीचं अनोखं समाधान मिळालेलं असतं. मन शांत व एकरूप झालेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं, जे सुखदुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं, तांबडसर बोगनवेलीचं, केशरी गुलमोहराचं, जांभूळसर जॅकरोंडाचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्या इंद्रधनुरी घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र निरक्तचंदनी चाफ्याचं देखील, या साऱ्यामध्ये माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणतं रेशीम बंध आहे, कोणती जवळीक आहे, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, असोशी मनाला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठं तरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत ना. मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुगांपासून लागू राहिली आहे, ती या आदिम रुजू स्नेहबंधामुळे तर नाही. ती निसर्गाचं जी ओढ आहे ती या प्रामाणिक स्नेहबंधामुळे तर ओढ लागून राहिलेली नाही का, असं लेखकाला वाटतं. मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात मोगऱ्याचं नि चाफ्याचा सुगंध होतं. जॅकरोंडाची निळाई जांभळाई शोधत, बोगनवेलीची लाली शोधत मी केशरी गुलमोहर शोधत होतो. काळ्या अंधारात हे सारं विसावलेलं सुखावलेलं होतं. मी माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसलेलं होतं. असं मला वृक्षवेलींच्या बाबतीत वाटतं. नाहीतर माझ्या लहानक्या नातीबद्दलही वाटतं. तिचं नाव आल्विशा. माझ्या मुलीची अल्मासाची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे तशी तीही मुलखा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली की आल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर मला बिलगून बिलगून. ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातील नितळता किती मोहक असते ते जाणवतं. इथे लेखकाने
तुलना केलेली आहे पहा, की ही जी नात आहे आल्विशा, आणि या आल्विशा आणि बागेतील जी मोहक फुले आहेत ती किती निवांत आणि शांत झोपलेली आहेत. ती कधी उठतील याची वाट लेखक पाहत असतो. मी जसा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. आल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल, ती खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं या वेली जशा वेळी निवांत झोपलेल्या असतात तशीच आल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ती उत्तर रात्रीची नीरवता आणि आल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील आदिम नातंच नाही का, निसर्गातील नि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडू लागतो. हे नातं कसं आहे, हे रेशीम बंध कसे आहेत, युगानुयुगाचे जपलेले हे रेशीम बंध आहेत. हवंहवंसं वाटणारं आपुलकी व जिव्हाळ्याचं नातं, हे नातं प्रत्येक व्यक्ती हळुवारपणे जपत असते. रेशीम बंधाचं नातं हे शेवटपर्यंत निभवायचं असतं. बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक असणाऱ्या राखीचा रेशीमबंध, वडील मुलगी यांच्या नात्याचं मुलायम धाग्यातलं हे बंधन शेवटपर्यंत मनात जपलेलं असतं. इथे आपण पाहतोय बघा, अगदी 100वी राखी पौर्णिमा ही भावंडं साजरी करतात. बहीण आहे 103 वर्षाची आणि भाऊ आहे 101 वर्षाचा. हे असं जे आहे हे रेशीम बंध आहे ते कायम टिकून राहणार आहे. तसं निसर्गाचं आपलं रेशीम बंध आहे. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. पाखरं जागे झालेले आहेत का? मी पहिला चहा करून घेऊन त्याचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काहीसा संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जाकरोंडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. पहाटेच्या प्रकाशकिरणांना खुणवतात. आपसापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली आहे काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीसं जवळीचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखाची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते, इतकं हळूवार की तुम्हाला त्याची गंध वारताही लागू नये. इतकी हळूवार पहाट येते पहा. तुम्हाला गंध वारता लागत नाही, म्हणजे तुम्हाला जाणीवसुद्धा होत नाही की पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की पहाट अनुभवता आली पाहिजे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक, तरल अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जाकरोंडावरची नि गुलमोहरावरची पाखरं आपसापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते तसा तो वाढत वाढत जातो. एखाद्या उत्साहासारखा, जणू आल्हादाला, हर्षोल्लासाला एक अनावर भरती येते.
आणि हा चिवचिवाट ऐकून सायली जागे होते. बोगनवेल सळसळू लागते. दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. रंगबिरंगी क्रोटन्सना फुलं कुठे येतात, पण त्यांच्या पानांची मग फुलं होतात आणि ती हळूहळू डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जाकरांड ही पहाट वाऱ्यासंगे हसू बोलू लागतो. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्या मनातून भरभरून ओसंडू लागतो. दार उघडून मी हलकेच बाहेर येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा न्हाऊन निघालेला असतो. सायलीच्या इवल्या पानातून एक वेगळी हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यानं स्वागतासाठी केशरी सडात शिंपून ठेवलेला असतो. जाकरांडाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. चाफ्याजवळ जावं तर त्याच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो. पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच. त्याची सर इतर कोणाला येणार, पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्याच्या सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधाचे आणि माझं काही आधीम नातं तर नाही याची आणि इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते, असं लेखक म्हणतात. तुम्हाला हा धडा अतिशय सोपा आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल, कारण याच्यात अवघड शब्द वगैरे नाहीत. हा ललित लेख आहे. त्यामुळे ललित हा विषय अतिशय सुंदर असतो. निसर्गातले सगळे घटक, कुठलाही घटक हा विषय ललित लेखाचा होऊ शकतो.